नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉग मध्ये। तर आज आहे काय माहिती वोटिंग डे। आज आहे वोटिंग डे। तर आम्ही चाललोय वोटिंग करण्यासाठी। सकाळ सकाळ आता वाजलेले आहेत 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय वोटिंगला। सकाळी मस्त दही वडा केला होता आणि खूप टेस्टी पण झाला होता। आम्ही आता पण निघताना दही वडाच खाऊन निघालोय। तर पुढे तुम्हाला त्याची पहिल्यांदा रेसिपी दिसेल, ती रेसिपी पहा, नक्की घरी ट्राय करा आणि कशी वाटते ते नक्की सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करूया। बघूया आजचा दिवस कसा जातोय ते आणि पूर्ण ब्लॉग बघायचा आहे, मध्ये अजिबात स्किप करायचं नाही। आणि कमेंट्स पण खूप छान छान आलेले आहेत। मागचे 2 दिवस मी ब्लॉग टाकला नाही, त्यामुळे कमेंट्स स्वतः रीड करून डायरेक्ट म्हणजे कमेंट्स रीड करून त्याला मी रिप्लाय केलेला आहे ब्लॉगच्या खाली। पण मी या ब्लॉग मध्ये जमलं तर नक्कीच सगळे कमेंट्स रीड करणार आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा। मी रात्री उडदाची डाळ भिजत घातली होती आणि रात्रभर भिजत घातली होती आणि मग ते ग्राइंड केली आबडधोबड। ते इथं पाहू शकता, पाहू शकता। आणि ह्याच्यात मी थोडीशी मिरची ची पेस्ट करून टाकली, थोडंसं तिखटपणा असावं म्हणून, आणि किंचित मीठ टाकलंय। खूप मीठ नाही टाकायचं कारण ऑलरेडी हे वडे तळून आपण मिठाच्या पाण्यात ठेवणार आहोत भिजत, त्याच्यामुळे मीठ हे मिठाचा अंदाज ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर असं टेक्स्चर झालं पाहिजे। तर आता मी छान वडे तळून घेते आणि आपलं दही पण फेटून घ्यायचं जसं। आणि हे झाल्यानंतर पूर्ण फेटून घेतलेलं आहे मी। आता मी एका हातात कॅमेरा त्याच्यामुळे नाही दाखवू शकत। तर पूर्ण हे फेटून घेतलं 5 मिनटं, तेव्हा कुठं असं टेक्स्चर आलं आहे त्याचं। आणि दही पण असंच फेटून घेणार आहे आणि मी त्याच्यात मसाले वगैरे टाकून दही वडा सर्व करेल। तर चला बघूयात। इकडं आपलं तेल तापलेलं आहे, वडे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आणि माझं टेक्स्चर तेवढं भारी आलं, त्याच्यामुळे पटकन छान फुललेच माझे। जेवढं भिजत ठेवाल तेवढे छान वडे होतील। कमी वेळात जर करायचं बघितलं तर ते खास होणार नाही। बघू शकता की छान गोल्डन ब्राऊन होतात। शिववडे मी ह्याच्यामध्ये भिजत घातलेले आहेत। आता एक वडा थोडासा जळाला आहे माझा, इग्नोर करा। तर अशा प्रकारे वडे मी ह्याच्यात घातलेले आहेत। तर हे असे भिजले छान की ह्यातनं पाणी असं काढून घ्यायचं आणि मग हे असं ठेवायचं, असे वडे सगळे ठेवायचे। आणि हे बघा मी दही छान फेटते अजूनसुद्धा, जोपर्यंत एकदम पातळ सारखं होत नाही तोपर्यंत हे दही या वड्यावर टाकायचं, लाल तिखट चाट मसाला टाकायचा, झाला आपला दही वडा रेडी। एकदम मी 10 ते 15 मिनटात रेडी झालेला आहे माझं। जास्त मेहनत पण करावी लागत नाही ह्याच्यासाठी। प्रकारे आपला दही वडा रेडी आहे। आता आहोंना दही जास्त आवडतं, मी त्यांना दही जास्त दिले, मी दही कमी घेतले, मला लागेल तसं मी दही घेईल। तर अशा प्रकारे दही वडा रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। मी मतदानाची स्लिप बघू शकते, इथे किती गर्दी झालेली आहे। लोकांना गाडी लावायला सुद्धा जागा नाही आहे इकडे। तर आमच्या आहे आलेले आहे, बघतात आणि शकते इथं आता वोटिंग झाल्यावर मस्त फोटो काढतो आम्ही। तर अशा प्रकारे वोटिंग झालेलं आहे। आमच्या हो निवांत बाहेर बसलेले होते, त्यांचं वोटिंग गावाकडचं आहे आणि माझं वोटिंग इकडचं आहे। तर माझं वोटिंग झालेलं आहे, पाहू शकता। आणि पहिल्यांदा म्हणजे मागच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस अजिबात गर्दी नव्हती, यावेळेस इतकी जास्त गर्दी होती की जवळपास अर्धा पाऊण तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं आणि तेव्हा कुठं नंबर आला आणि वोटिंग झाली। इतकं कंटाळून गेलो होतो, पण फायनली वोटिंग झालेली आहे। आणि इकडे मागे सानू आलेली आहे। आता सानिकाचं वोटिंग राहिलेलं आहे, तिचं वोटिंग दुसऱ्या केंद्रावर आहे। प्रत्येकाची वोटिंग केंद्र वेगवेगळे आहेत, एकाच ठिकाणी नाही लागले नंबर। आणि त्यातली त्यात माझ्या मम्मीची इलेक्शन ड्युटी आहे। तर त्यांच्या तिकडं एवढी गर्दी आणि त्यांची हाल बघून मलाच असं वाटत होतं माझ्या मम्मीचे काय हाल झाले असतील। वेळेत जेवण नाही, काय नाही, जेवता पण येत नाही कारण लोक पण वेटिंगमध्ये असतात, वोटिंगसाठी आलेले असतात। तर खरंच सगळ्यांना हॅट्स ऑफ पोलिसांना आणि इलेक्शन ड्युटीवर। तर या सगळ्यांना हॅट्स ऑफ, कारण दिवसभर उभं राहून म्हणजे पोलीस तस दिवसभर उभं राहून त्यात इतकं ऊन आहे जास्त बाहेर, आणि त्याच्यात त्यांची इलेक्शन ड्युटी ते
तिथं कंटिन्यू बसून आहेत. जेवणाचा पत्ता नाही त्यांचा. जेवायला त्यांना येत आहे सगळं, पण त्यांना खायला वेळसुद्धा भेटत नाही, कारण लोकांची गर्दी इतकी आहे वोटिंगसाठी. तर मेन इम्पॉर्टन्स त्यांना वोटिंगसाठी लोकांसाठी द्यावा लागतो आहे. तर असे हाल होतात इलेक्शन ड्युटीवाल्यांचे. पण ठीक आहे, आता एका दिवसासाठी तेवढं सहन करावंच लागेल. तर त्याच्यावरनं मग मला आठवलं मम्मी पण ड्युटीला आहे, तर मम्मीचे काय हाल झाले असतील. तर असो, चला आता माझं तर झालं आहे. आता सानिकाचं वोटिंग आहे, तर तिकडे चाललो आहे आम्ही. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आमची आहो माझी बडबड ऐकून बोर झालेत. तर मंडळी, सानिकाचं वोटिंग इतकं फास्टमध्ये झालं की 5-10 मिनिटच लागले तिला फक्त. आणि मला जवळपास आहे ना अर्धा पाऊण तास लागला. एवढी गर्दी होती माझं जिथं केंद्र होतं तिथं. तर वोटिंग वगैरे झालं, पण मला फार भूक लागली होती. मला आता काय खावं, कारण बाहेरची खायची काहीच इच्छा नव्हती. मग मम्मीने, मी म्हटलं सानिकाला नेमकी भाजी काय केली. सानिका म्हटली की गवारीची भाजी केली. म्हटलं वा, 2-3 दिवस झालं मला गवारीची भाजी इतकी खायची इच्छा झाली होती. आणि मम्मीने आज नेमकी तीच भाजी बनवली. म्हटलं वा रे वा, म्हणजे जे पाहिजे ते आज भेटतंय म्हटलं. आणि मग सानिकाला म्हटलं पटकन डबा पॅक कर आणि मला पाठवून दे खाली. मी काही व्हिडिओ घेतच बसले नाही, विसरूनच गेले. ओम आला होता मला डब्बा द्यायला. व्हिडिओच नाही घेतला, ब्लॉगच नाही घेतला, कारण मी इतकी भूक लागली होती. मला भुकेच्या तडक्यात मी असं म्हटलं, मी मोबाईल पण बघत नव्हते. आता मेरे पेट पूजा हो गया, तो अभी माझं बोलणं सुरू झालेलं आहे. तिकडं आता आहो गेलेले आहेत त्यांच्यासाठी काहीतरी पार्सल घ्यायला. त्यांनी पण थोडं खाल्लं, पण मग पोट नाही भरलं त्यांचं, माझं पोट भरलं. तर त्यांना म्हटलं थोडंसं काहीतरी व्हेज बिर्याणी वगैरे घेऊन ये म्हटलं पार्सल. कारण आता घरी जायला जवळपास आता 3 वाजलेले आहेत. तर आम्ही थोडं तर खाल्लेलं आहे, पण म्हटलं 4-5 वाजता भूक लागेल आणि मग कधी परत बनवत बसायचा वेळ लागेल संध्याकाळी. आता कारण दहीवडा खाल्ल्यामुळे काय झालं, पोट भरतं पटकन, पण नंतर परत भूक लागते दहीवड्यानी. कारण ते कसं नाश्त्यासारखंच आहे, जेवणासारखं अजिबात नाही येते. पण आज खूप 1 वर्षानंतर जवळपास म्हणजे 1 वर्षच झालं असेल मी दहीवडा म्हणजे असं बनवलाच नाही घरी. मी कोरोनाच्या वेळेस खूप जास्त घरी बनवायचे आणि मग आता इतक्या दिवसानंतर बनवलं आणि खूप भारी झालं. तशा मला खूप साऱ्या रेसिपी येतात, पण मी लेट ट्राय करते. आणि इकडे आमच्या आलेले आहेत. मला खूप नूडल्स खायची इच्छा झाली होती. तर मागच्या वेळेस गणेश फेस्टिवलमध्ये ज्यांनी नूडल्स बनवले होते, फूड स्टॉल ठेवला होता, त्यांच्या हातचे नूडल्स मला फार जास्त आवडले होते आणि मला त्यांच्याच हातचे नूडल्स खायची इच्छा झाली होती. बाहेरचं अजिबात खाऊ वाटत नव्हतं. तर त्यांना मी खास मेसेज केला, तर शेजारच्यांनी खास माझ्यासाठी हे नूडल्स बनवून पाठवले. तर खूप भारी वाटते. तर आता मी हे खाणार आहे. 1 वीक झालं मला इच्छा होती, पण मला कसं सांगू असं वाटत होतं. पण त्यांनी एक शब्द टाकला आणि त्यांनी आज लगेच मला हे बनवून दिलं. तिला तुम्ही ओळखता का? हा व्यक्ती माझी वाट बघत होते. या व्यक्तीला तुम्ही ओळखत असताल, कुठे सापडले तर खाली कमेंट करून सांगा. हे व्यक्ती गौर से देखो इस चेहरे को, ये गुम गए थे. आणि हे आम्हाला सापडलेले आहेत. पण तुम्ही यांना ओळखता का? ओळखत असाल तर नक्की सांगा. गौर से देखो इस चेहरे को. तर मंडळी, आता कमेंट वाचायची वेळ झालेली आहे आणि मस्त नूडल्सचा आस्वाद घेतला आणि बाहेर खाली फिरून आलो. आणि काय झालं होतं, आहुंचा व्हिडिओ घेतला ना, त्यावेळेस मी वरती आले होते, बॉटल राहिली होती म्हणून. आणि मग खाली गेले तर मी तसा व्हिडिओ घेतला आणि म्हणलं आता आलोय वरती. आज काय असं विशेष असं काही घडलं नाही, फक्त वोटिंगला वगैरे गेलो, बाकी काय असं विशेष घडलं नाही. तर म्हटलं चला आता कमेंट्स, 2 ब्लॉगचे कमेंट्स, खूप सारे कमेंट्स होते, पण मी ते वाचले नाही भाऊबीजेच्या ह्याच्यामध्ये. तर अरुण यांची कमेंट आहे की हो, संपूर्ण प्रोग्राम मस्त झाला, मस्त ऑरेंज केलास, ऑल ओव्हर डेकोरेशन मस्त होतं, व्लॉग ही मस्त होता, तुम्ही सगळे पण मस्त होते.
तर थँक्यू सो मच. आणि त्याच्यानंतर चैताली यांची कमेंट आहे, दादा ताई दोघी मिळून खूप छान केळवणाची तयारी केली, खूप सुंदर डेकोरेशन केलं. आई ताई खूप सुंदर स्वयंपाक केला, खूप केळवण भारी सेलिब्रेशन केलं. नाईस व्लॉग बोथ ऑफ यू. तर थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट कमेंट आहे नितीन यांची की खूपच छान केळवण झालं ती, दादा आणि तू मिळून खूपच छान तयारी केली. थँक्यू. तायरे तुझा तर काही विशेष नाही, नेहमी सुंदर दिसते, आज तर काही गुलाबी ड्रेस लाली लाल दिसते तू, भारी फोटो तुझा काढ. थँक्यू सो मच. आरवी यांची कमेंट आहे, व्हेरी नाईस ब्लॉग, ती खूप छान दिसते, खूप छान केलं सेलिब्रेशन. थँक्यू सो मच. आणि 11:30 11:30 तुझ्या मैत्रिणी सगळे भरवायला आलात, जसं तुम्ही घास भरवता इथे मी बोलते एक घास चिवचा एक घास मुंगचा. कसं असतं केळवणाला आले की मग तेवढे नवरीचे लाड केले जातात आणि त्यानंतर कधी लवकर भेट होईल नाही होईल, कारण नंतर संसारात बिझी होऊन जातात. मग ह्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा असतो. नंतर सोन्याभाऊ यांची कमेंट आहे की खरंच काम करून घ्यायला जमतं. हो, मला खूप जास्त जमतं काम करून घ्यायला. जो दुसरा ब्लॉग होता त्याचे कमेंट वाचूया, त्याचे पण कमेंट वाचले नव्हते. दीदी तुमची तेजश्री यांची कमेंट आहे की दीदी तुझी मम्मी कोणत्या सब्जेक्ट टीच करता आणि कोणत्या स्टँडर्डला आहे. तर माझी मम्मी ॲक्च्युली असं काही नाही की कोणत्या स्टँडर्डला वगैरे, ती सगळ्या स्टँडर्डला शिकवते. आणि सब्जेक्ट म्हणजे तिचं मॅथ्स आणि हिंदी स्पेशल आहे तिचं, पण ती सगळेच सब्जेक्ट शिकवते. त्याच्यानंतर ऋतुजा यांची कमेंट आहे, खूप छान ब्लॉग असतात, डेली बघत असते मी, रोज करत जावं ती ब्लॉग. हो, मी नेहमीच रोजच ब्लॉग टाकते, फक्त मध्ये आधी असं होतं की 2 दिवस किंवा 1 दिवस लेट होतं, काही म्हणजे कधी कधी बिझी असतं शेड्यूल, त्याच्यामुळे नाही जमत एडिटिंग करायला. तर पण प्रयत्न करतेच मी रोजच्या रोज टाकायचं. आरवी यांची कमेंट आहे, व्हेरी नाईस व्लॉग, ती खूप छान दिसत आहेस ती, थँक्यू. चैताली यांची कमेंट आहे, ताई आईला ओम सानूला खाऊ घेऊन जायचं ना गं. हो, इथून पुढं मी नक्की खाऊ घेऊन जाईल. माहेरी तुला सगळं जागेवर भेटतं. हो, भेटतंच. आणि मम्मी कोणत्या स्कूलमध्ये आहे जसं मी सांगितलंच, स्कूल नेम नाही मला रिव्हील करायचं आहे. बाकी स्टँडर्डला ती सगळ्या स्टँडर्डला शिकवते. सब्जेक्ट असं स्पेशल तिचा मॅथ्स आणि हिंदी ती बेस्ट आहे त्याच्यासाठी, पण ती सगळेच सब्जेक्ट शिकवते. आणि S आणि M वरून खूप भारी डिबेट झालं. हो, खूप जास्त आम्ही खूप भांडत होतो त्याच्यावरनं. आणि मी पण टीचर आहे, आई सेम इयर. खूपच छान, तुम्हीसुद्धा टीचर आहे आज मला कळालं. तरीच म्हणलं एवढे छान छान कमेंट कसं काय असं, म्हणजे खूप मोठे मोठे कमेंट असतात आणि खूप डिस्क्रिप्टिव्ह असतात. टीचर लोक असं पूर्ण व्यवस्थित व्लॉग बघतात आणि व्यवस्थित सगळं नोटीस करतात. मस्त होता ती, नाईस व्लॉग. वंशिका खूप मस्त डान्स करते. हो, तिलाही खूप डान्सची आवड आहे. अरुण यांची कमेंट आहे की चहा चपाती शाळेत जाताना खायचो, पण अजून पण खातो, त्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. हो, माझी दिवसाची सुरुवात त्याच्याशिवाय होत नाही. कधीतरी आमचं असतं की थोडंसं काहीतरी वेगळं खावं म्हणून. नंतर ईशा यांची कमेंट आहे, ईशा यांची कमेंट आहे की ताई खूप मस्त दिसते, थँक्यू सो मच. आणि श्रुतिका यांची, दी जिजूवर प्रँक कर ना, बघायला आवडेल आम्हाला. आता मला सुचत नाही त्यांच्यावर काय प्रँक करावं. आमचे आहो, आता मी इकडे कमेंट वाचतायत, ते तिकडे हळूच ऐकतायत. आहो, लोक म्हणतात तुमच्यावर प्रँक करा म्हणून. ओके, ठीक आहे. प्रँक केल्यावर आमची रिॲक्शन खूप वेगळी असते, त्यामुळे मलाच कधी कधी भीती वाटते की यांच्यावर प्रँक करू की नको करू, तुम्हीच सांगा आता. श्रावणी यांची कमेंट आहे, नाईस व्लॉग, थँक्यू. कर एडिटिंग आणि टाक केरला ब्लॉग. हो, नक्कीच मी व्लॉग टाकणार आहे. श्रुतिका यांची कमेंट आहे, दी मला भेटायचे, तुला वाघोलीत आली तर नक्की सांग. हो, नक्कीच. कसं आता मी कसं सांगू, मला ते कळत नाही आहे. मी तिकडे आले की नेमकं स्टोरी वगैरे टाकाल तर आलं तर भेटूच, कारण मी जास्त वेळ काही कधी तिकडे आलं तर थांबत नाही. आणि अरुण यांची कमेंट आहे की यूट्यूबमध्ये करिअर करू शकतो का, याबद्दल तुझं यूट्यूबचा अनुभव सांग. तर चला, ह्याचा आता मी टॉपिक पुढे वाढवते. मेन गोष्ट आहे यूट्यूबमध्ये करिअर करायचं की नाही. कसं असतं, डिपेंड असतं तुम्हाला. आता मी तर आधी फक्त डान्सचे व्हिडिओ टाकायचे. माझा अनुभव सांगते. मला जवळपास 3-4 वर्ष झाली मी यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे टाकते. आधी 3-4 म्हणजे कोरोना काळात तर मी काही एवढे व्हिडिओज वगैरे बनवत नव्हते. फक्त डान्सचे काही व्हिडिओ वगैरे मला बनवायचे, म्हणजे डान्सची खूप आवड होती. माझे क्लासेस वगैरे चालू असायचे, जॉब चालू होता, तर मला जसं जमेल तसं मी डान्सचे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ किंवा एक्सप्रेशन व्हिडिओ असे करायचे.
टिकटॉकवर टाकायचे आणि इन्स्टावर तर मी माझं काहीच नाही, माझं प्रायव्हेट अकाउंट होतं तेव्हा, तर पब्लिक पण नव्हतं. आणि यूट्यूबवर कसं मी फक्त डान्सचे व्हिडिओ 1-2च टाकायचे, कधी महिन्यातनं म्हणा, कधी 4-5 महिन्यातनं म्हणा, असं टाकायचे. त्याच्यावर काही फोकस नव्हते, मला एवढं काही त्याचं नॉलेज नव्हतं की यूट्यूबवरनं हे आपण कमवू शकतो किंवा त्यातनंही आपल्याला इन्कम भेटू शकते, हे मला माहिती नव्हतं. मला हे काही वर्षानंतर म्हणजे 1-2 वर्ष झाली यूट्यूब खोलून, त्याच्यानंतर मला कळालं. नंतर मग काय होतं की यूट्यूबला तुम्ही डान्सचे व्हिडिओ टाकले वगैरे, तर मग नंतर मला कळायला लागलं की माझं अकाउंट मॉनिटाईजचं झालं लगेच. कारण माझं वॉच टाईम म्हणजे जवळपास लोक 17-18 लाख व्ह्यूज द्यायचे माझ्या एका व्हिडिओजला, डान्सच्या व्हिडिओला. आणि मला माहित नाही, माझे डान्सचे व्हिडिओ लोकांना खूप जास्त आवडतात, म्हणजे डेली व्लॉगपेक्षाही डान्सचे व्हिडिओ खूप जास्त आवडतात. तर माझ्या डान्सच्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज जायचे, म्हणजे 18-20 लाख लोक अशी बघायची त्या व्हिडिओजला. आणि तेवढंच प्रेम देखील द्यायचे, कमेंट्स पण खूप असायचे आणि सारखे म्हणायचे की तू डान्सचेच व्हिडिओ टाक, असं तसं. पण त्यातनं मला काही इन्कम भेटायचं नाही, कारण त्याचे कॉपीराईट पडायची. त्याच्यात नंतर कळालं, अशी एक गोष्ट कळत गेली की सॉन्ग लावले की कॉपीराईट पडले की आपल्याला त्याला पैसे भेटत नाही. मग त्याच्यानंतर मग काही म्हणजे मी तरी पण डान्सचेच व्हिडिओ टाकायचे, कारण मला जास्त मला काही ते पैसे म्हणजे मला पैसे कमवायचे, इन्कम घ्यायचे असा माझा काही हेतू नव्हता. मला फक्त माझी पब्लिसिटी करायची, हाच माझा मेन पहिला मोटिव्ह होता यूट्यूब सुरू करताना. तर मी यूट्यूबकडे इन्कम म्हणून नाही, तर माझा डान्स क्लास अजून मोठा व्हावा आणि नंतर त्याच्यानंतर व्ह्यूज जास्त यावा, माझी पब्लिसिटी जास्त व्हावा, हेच माझं हेतू होते की लोकांनी माझी कला पाहावी आणि माझी कला लोकांपर्यंत पोहोचावी, मी जे काय करते ते लोकांपर्यंत पोहोचावं, हीच माझी इच्छा होती. बाकी इन्कमचं मला ते माहिती पण नव्हतं कसं करतात, काय करतात, कसं कमवतात. त्याच्यानंतर मग जसं जसं माझं लग्न ठरलं, त्यात लग्न ठरायच्या अगोदर मी थोडंफार फिरायला लागले. मग मी थोडेसे असे व्लॉग बघितले. यूट्यूब पण मी बघत नव्हते, कधीच यूट्यूब बघत नव्हते, कारण मी फोन जास्त यूजच करायची नाही त्यावेळेस. तर यूट्यूबला मग असंच व्लॉग पाहिला, मग थोडंसं पाहिलं, माहिती घेतली काय असतं व्लॉग म्हणजे. मग मी म्हटलं चला, मला असंच वाटलं सहज, चला आपण ट्राय करूयात कसं होतंय दिवस, नाही का. तर असंच माझी स्टार्टिंगच मी माझ्या इंट्रोडक्शननी केली, माझे ट्रॉफीज अँड ऑल थिंग्स, कसं असतं काय असतं ते सगळं दाखवलं मी. आणि मग त्या व्हिडिओजला खूप व्ह्यूज गेले आणि लोक म्हटले खूप छान व्हिडिओ बनवला. मग मला थोडं कॉन्फिडन्स आला आणि मग मी अजून व्हिडिओ बनवायला लागले. पण कसं असतं यूट्यूबमध्ये जर करिअरच्या दृष्टीने तुम्ही नाही बघू शकत, ते तुमचं फिक्स इन्कम नाही होऊ शकत. कधी कोणाला पटकन यश भेटतं त्या यूट्यूबच्या ब्लॉगिंगमध्ये, कधी कोणाला नाही भेटत. खूप अवघड काम आहे. मी 3-4 वर्ष झाली, म्हणजे आता 4थं वर्ष असेल मे बी. खूप जास्त मेहनत घेतलेली आणि तेवढं त्याच्यात फोकस राहावं लागतं रोजची रोज. आता तरी मी 1 वर्ष झाले की कंटिन्यू व्लॉग करतेय, रोजची रोज व्लॉग टाकतेय, किंवा महिन्यातनं माझे 10 तरी व्लॉग कमीत कमी पडतातच. त्याच्यामुळे एकदा का ह्याच्यात घुसलं, म्हणजे एकदा ह्याच्यात उतरलं तर तुम्हाला मग ते कंटिन्यूच करावं लागतं. मग मध्यावर सोडलं की ते असं वाटतं की अरे आपण इतके दिवस मेहनत केली, मग थोड्यासाठी सोडायचं का, आता एवढं व्लॉगिंग केलं. आणि लोकांशी अटॅचमेंट इतकी होऊन जाते की लोक सुद्धा म्हणजे व्लॉग नाही टाकलं की विचारतात. जसं की तुम्ही आता पाहतातच माझी खूप ओपन लाईफ आहे, मी सगळं तुमच्याशी शेअर करत असते. आता माझी तुमची एक अटॅचमेंट झालेली आहे. माझा 1 दिवस व्लॉग नाही आला, 2 दिवस नाही आलं, कधी कधी आठवडाभर नाही आलं, तर तुम्ही दुसऱ्या व्हिडिओजला कमेंट्स करता, ताई कधी येणार, मला इन्स्टाला मेसेज करता. तर ती एक आपली फॅमिली बॉन्डिंग झालेली आहे. तर मग त्यातनंही मला माघार घेता येत नाही. मलाही असं कधी कधी वाटलं होतं की बाबा बंद करावं, काय हे रोजच करायचं परत टाकायचं. पण नंतर मलाही त्याच्यातनं आनंद भेटते. एक करिअर म्हणून नाही की तुम्हाला एक जर पब्लिसिटी पाहिजे असेल, छान तुम्हाला तुमचा दिवस कसा जातो काय जातो हे शेअर करायचे असेल, तर तुम्ही असं सुरू करू शकता. पण तुम्हाला त्याच्यात सक्सेस भेटेलच असं नाही. त्यामुळे असं समजू नका त्याचं फिक्स इन्कम येईल आणि खूप सारे पैसे कमवू. जे कमवतात त्यांनी आधीपासून खूप जास्त मेहनत केलेली आहे. कोरोनाच्या वेळेस लोक घरी होते, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओज बघायचे. आता कॉम्पिटिशन खूप जास्त वाढली आहे, तर ह्याच्यात उतरणं खूप अवघड आहे. तेव्हा मी असं म्हणत नाही की येऊच नका, पण तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला आवड असेल व्हिडिओज वगैरे काढायचे, एक तुमचं फन ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही ते करू शकता. पण एक करिअरच्या दृष्टीने तुम्ही यूट्यूबला नाही बघू शकत, हे मी क्लिअर कट सांगते. कारण ह्याच्यावर तुमचं लाईफ डिपेंड नाही करत, कारण हे इन्कम फिक्स नसतं.
तुम्हाला जसं जॉब करता किंवा बिझनेस करता तुमचं ते फिक्स इन्कम असतं महिन्याच्या महिन्याला, तसं ह्याचं फिक्स इन्कम नसतं. हे ज्यावेळेस तुमचे तेवढे डॉलर्स वगैरे होतात, $100 होतात, त्यावेळेसच तुम्हाला पेमेंट येतो. त्यामुळे असं समजू नका की आता मी पण व्लॉग टाकते तर मी पण कंटिन्यू भरपूर कमवत असेल, असं समजू नका. तर मी हे तुमच्यासाठी करते, माझ्या आनंदासाठी करते. मला आवडतं आणि माझी पण आता ते डेली रुटीन, आयुष्यातलं माझं एक डेली रुटीन झाल्यासारखं झालं की मी रोजचा व्लॉग बनवते आणि तुमच्यासाठी ते शेअर करते. आणि एक तुम्हाला एक आवड आहे व्हिडिओज काढायची वगैरे, म्हणून तुम्हाला यूट्यूबमध्ये यायचं असेल, म्हणजे ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि काहींना आवड असते वेगवेगळ्या, डान्सची असते, कुणाला खेळ खेळायला आवडतात, असं भरपूर गोष्टी असतात. तर ते तुम्हाला शेअर करायचं असेल की अरे मी काय करतोय हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणजे सोशल मीडियाचा खूप जास्त फायदा होतो. मलाही झालेला आहे. माझ्या डान्समुळं भरपूर गोष्टींमुळे मी फेमस झाले. आज लोक मी ओळखतात. ही एक गोष्ट खूप जास्त मोठ्या प्रमाणात मला मिळालेली आहे यूट्यूब, इन्स्टाच्या थ्रू, ज्याच्यामुळे माझी ओळख खूप वाढली आहे. लोक खूप ओळखतात. असं मी बाहेर गेल्यानंतर पण म्हणतात, हा सुष्मिता, आम्ही तुझे व्लॉग बघतो बरं का, खूप छान असतात व्लॉग. ते शब्द ऐकल्यानंतर खूप छान वाटतं. तर या गोष्टीसाठी जर तुम्हाला यूट्यूबमध्ये यायचं असेल, करिअर करायचं, तर तुम्ही करू शकता. पण फिक्स इन्कम म्हणून त्याच्याकडे तुम्ही पाहू नका. एवढंच सजेशन देईल. बाकी तुमचा डिसिजन आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं काय नाही. मी एक सल्ला दिला माझ्या अनुभवावरनं. तर चला, हे आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का ते कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहिती आहे आजचं दहीवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट रेसिपी काय असेल त्याच्यासाठी एक्साइटेड राहा. मी ट्राय करेल नवीन नवीन पदार्थ. आणि हे यूट्यूब करिअरबद्दलचं गायडन्स तुम्हाला आवडलं का? अजून त्याच्यात तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. मी ते कमेंट्समध्ये तुम्हाला आन्सर देईल. मला जेवढं माहिती आहे, जेवढं मला सांगता आलं तेवढं मी तुम्हाला शेअर केलं. यायचं असेल यूट्यूबमध्ये करिअर करायचं तर करू शकता, पण जास्त फोकस नका राहू बाकी गोष्टींवर, तुमच्या करिअरवर. म्हणजे जे आता न्यू जनरेशन आहे, जे आता सध्या 11-12 आता डिग्रीला आहेत, त्यांनी शक्यतो त्या गोष्टींवर जास्त लक्ष द्या. आता माझं सगळं म्हणजे माझं करिअर, म्हणजे माझं शिक्षण झालंय, सगळं झालंय, आता मी एक सेटल झालेली आहे. त्याच्यामुळे एक साईड म्हणून मी हे मला आवड आहे म्हणून मी हे करते. त्या दृष्टीने तुम्ही एक साईड बिझनेस जसा असतो त्याचप्रमाणे आपण म्हणतो एक साईड बिझनेस, तसे एक आवड म्हणून तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे तुम्हाला बनवायला आवडत असतील तर ते तुम्ही करू शकता. काय माहिती, नशिबावर पण डिपेंड असतात. तुम्हाला कधी जास्त सक्सेस मिळेल, कधी तुम्ही अचानक फेमस व्हाल, कधी तुमचे स्टार चमकतील, सांगता येत नाही. त्यामुळं ज्याचं त्याचं नशीब असतं. आपण आपली मेहनत, आता मी मेहनत करत आहे, मलाही खूप काय म्हणतात आशा आकांक्षा आहेत की आता माझे 100K व्हावेत, मलाही पटकन सिल्वर बटन भेटावं, खूप जास्त मी त्यातनं कमावं असंही मला वाटतं. पण एक प्रयत्न करत राहायचं. यश जेव्हा भेटेल तेव्हा भेटत. आणि असंही नाही काहीच भेटत नाही, थोडंफार तर भेटतंय. आपलं कामाची पावती तर भेटतीये मला या गोष्टीतनं, आणि तुमचं प्रेम भेटतंय, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळं असं ओव्हरऑल हे सगळं ओव्हरव्ह्यू आहे यूट्यूबचा. मी बोलत राहिले तर खूप जास्त बोलत राहील. माझ्याकडे खूप सारे पॉईंट्स आहेत. त्याला ब्लॉग्स मी जर बोलत राहिले तर 1 तासभर पण या यूट्यूबवर मी बोलू शकते, पण मग त्याचा सेपरेट असा व्लॉग बनवावा लागेल मला. मी मग ते एवढं सांगत बसले तर तुम्ही बोर होऊन जाताल. त्यामुळे मी काही लई खूप जास्त प्रवचन देत नाही, कारण मला सवय आहे. मी एकदा डीपमध्ये बोलत राहिले तर मग खूप जास्त तुम्हाला सगळंच सांगत बसेल आणि माझा ब्लॉग खूप 1-2 तासाचा होऊन जाईल. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.